नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार आपण दर आठवड्याला करंटचं एक सेशन घेत असतो। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत रंजना देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे। तर वेतन आयोग म्हणजे काय, तर भारत सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते दर काही वर्षांनी चेक करत असतं की जेणेकरून महागाई वाढ किंवा मग आर्थिक स्थिती त्यांची कशी आहे, जीवनमान यानुसार भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळत आहे का, याच्यासाठी हा आयोग साधारणतः दर 10 वर्षांनी येत असतो। जसं की 6वा जो वेतन आयोग होता तो 2006 पासून लागू झाला होता। त्याच्यानंतर 7वा वेतन आयोग जो मागचाच वेतन आयोग जो सध्या चालू आहे तो होता 2016 ला लागू झाला होता। आणि आता 8वा जो वेतन आयोग आहे याच्यासाठीची 2025 ला याच्यासाठीची स्थापना झाली आहे। तर हा बहुतेक 2026 पासून लागू होईल। त्याच्याबद्दल आपण माहिती बघून घेऊया। तर रंजना देसाई यांची नियुक्ती झालेलीच आहे। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या। त्याचबरोबर त्या परिसीमन आयोग आणि गोवा समान नागरी संहितेच्या समितीचे पण त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे। अजून त्यांच्याबद्दल कोण आहे, त्यांच्याबरोबर अजून कोण आहे त्यांच्या व्यतिरिक्त, तर त्यांच्या व्यतिरिक्त 8व्या वेतन आयोगामध्ये IIM बँगलोरचे प्राध्यापक पुलक घोष हे सुद्धा सदस्य म्हणून काम पाहतील। त्यांच्याच बरोबर पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव जे आहेत पंकज जैन यांची पण सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे। तर अशा प्रकारे 8व्या वेतन आयोगाबद्दल आपण बघितलं। आता आपण पुढे जाऊयात। तर जस्टिस सूर्यकांत हे देशाचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची निवड केली गेलेली आहे। त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे 24 नोव्हेंबर 2025 पासून। ते कधीपर्यंत असेल, 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत। तर कोण आहेत आपले आता 53वे CJI म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे, तर जस्टिस सूर्यकांत यांची। कोणाच्या जागेवर, तर सध्याचे CJI BR गवई हे ज्यावेळेस सेवानिवृत्त होतील त्यावेळेस त्यांच्या जागेवर हे पद ज्यावेळेस रिक्त होईल त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत हे येतील। ठीक आहे। तर जस्टिस सूर्यकांत सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून आहेत। 24 नोव्हेंबर पासून ते टेक ओव्हर करतील। त्यांचा जन्म हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड गावात झालेला आहे। तर हरियाणाचे आहेत ते मुख्यत्वे त्यांची आपण थोडीशी माहिती बघून घेऊयात। ठीक आहे। न्यायिक कारकीर्द त्यांची 1985 पासून सुरू झाली। पंजाब हरियाणाच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीला प्रारंभ केला होता। कधीपासून, 1985 पासून। त्याच्यानंतर 2000 मध्ये हरियाणातील सर्वात तरुण ऍडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती 2000 साली। नंतर 2004 मध्ये पुन्हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। 2018 मध्ये ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते। तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून त्यांनी वकिलीला प्रारंभ केला होता 85 मध्ये। तिथून ते 2025 मध्ये आता CJI पर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे। पुढे जाऊया। तर पहिला इंडियन आणि रिपब्लिक ऑफ कोरिया यांचा जो नौदल युद्ध सराव आहे यांच्याबद्दलची माहिती आपण बघूयात। आवृत्ती ही पहिल्यांदाच हा सराव होता या दोघी देशांमध्ये। दोन देश कोणते, भारत आणि दक्षिण कोरिया। 13 ऑक्टोबर रोजी हा सराव झालेला आहे। ठिकाण बुसान नौदल तळ दक्षिण कोरिया या ठिकाणी हा सराव झालेला आहे। सरावाचे नाव इंडियन नेव्ही रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही हा द्विपक्षीय सराव। त्याच्यानंतर INS सह्याद्री हे जे जहाज आहे हे या सरावामध्ये सामील झालेले आहे। INS सह्याद्री याच्या आधी पण एक बहुपक्षीय जो नौदल सराव झालेला होता मलाबार म्हणून, त्यामध्ये पण INS सह्याद्रीच होतं जहाज। त्याच्यानंतर आपण जे पुढे बघणार आहोत जेमेक्स याच्यामध्ये सुद्धा INS सह्याद्रीच सहभागी झालेला आहे। तर INS सह्याद्री ही शिवालिक श्रेणीतील मार्गदर्शक क्षेपणास्त्र स्टिल्थ फ्रिगेट आहे। स्टिल्थ फ्रिगेट म्हणजे काय, असं जहाज जे शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही किंवा येत नाही, त्याच्यामुळे त्याला स्टिल्थ फ्रिगेट असं म्हटलं जातं। तर हा जो द्विपक्षीय सराव आहे जो भारतामध्ये आणि दक्षिण कोरियामध्ये या दोन्ही देशांमध्ये होत आहे हा फार महत्वाचा आहे। फक्त एक सामरिक दृष्टिकोनातूनच नाही, पण इंडो पॅसिफिक जे रिजन आहे त्याच्यामध्ये चीनचं जे वाढतं वर्चस्व आहे, वाढता जो प्रभाव आहे, तर या सगळ्यांना एक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे जे नौदल सराव होतात, देशांमध्ये जे समन्वय वाढतात, फक्त व्यापारीच नाही तर नौदल असो किंवा मग कोणत्याही प्रकारचे असो, त्यासाठी हे महत्वाचं आहे। आता जेमेक्स मध्ये पण कोणते दोन देश सहभागी आहेत, तर भारत आणि जपान। तर यांच्यातील हा पण एक सागरी सराव आहे। फक्त हा जेमेक्स लक्षात ठेवा कोणते दोन देश होते, तर भारत आणि जपान। आणि इंडियन नेव्ही अँड रिपब्लिक ऑफ कोरियामध्ये भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांचा समावेश आहे। ठीक आहे। पुढे जाऊया।
वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट नुसार भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनलेले आहे. ठीक आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट यांनी जे प्रकाशित अहवाल जो प्रकाशित केला आहे त्याच्यानुसार आपलं जे भारतीय हवाई दल आहे हे आता जगातलं सगळ्यात तिसरं सर्वात शक्तिशाली हवाई दल म्हणून बघितलं जातं. चीनला आपण याच्यामध्ये मागे टाकले. जरी चीनची हवाई दल मधली जी विमानांची संख्या आहे ती आपल्यापेक्षा जास्त असली किंवा विमानं जे काही आहे त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त असली तरी सुद्धा गुणवत्तेनुसार भारत चीनपेक्षा पुढे आहे हे या अहवालात दाखवून देण्यात आलेलं आहे. जगातील तिसरी सगळ्यात शक्तिशाली हवाई दल, मागील क्रमांक चीनला आपण मागे टाकले. चीन आता 4थ्या क्रमांकावर आहे. यशाचं कारण काय की विमानांच्या संख्येपेक्षा गुणवत्ता, ताफ्यातील संतुलन आणि आधुनिकता महत्वाची ठरली. महत्वाची विमाने कोणते कोणते? आपल्याकडे राफेल आहे, सुखोई आहे आणि स्वदेशी तेजस ज्याची निर्मिती आपण आज केलेली आहे, लढाऊ विमान आहे तेजस. या सगळ्यांचा या ताफ्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर ड्रोन आपण पाकिस्तानच्या युद्धामध्ये बघितलंच, या सगळ्यांचाच वापर केला गेला होता बऱ्यापैकी. तर शीर्षस्थानी पहिला क्रमांक कोणाचा आहे? अमेरिका, त्याच्यानंतर रशिया आणि तिसरा भारत. तर जगामध्ये सर्वात शक्तिशाली हवाई दल कोणतं आहे? तर अमेरिकेचं आहे, त्याच्यानंतर रशियाचं आणि त्या पाठोपाठ आता भारताचं आहे आणि मग आता 4था नंबर लागलाय चीनचा. ठीक आहे. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ही रशियाची जी कंपनी आहे, या दोघी कंपन्यांमध्ये SJ-100 हा प्रवासी विमान निर्मितीचा एक करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार भारताची जी HAL आहे हिला आता प्रवासी विमान निर्माण करण्याचा लायसन्स मिळाले किंवा अधिकार मिळाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ह्याच्याने नाशिकमध्ये जो प्रकल्प आहे HAL कंपनी ही नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पांतर्गत तेजस जे लढाऊ विमान आहे जे बनवलं जातं, तर या प्रकल्पालाही याचा फायदा होणार आहे डायरेक्ट. कारण जे प्रवासी विमान आता भारत बनवणार आहे, स्वतः स्वदेशात आपण बनवणार आहे. आपण आतापर्यंत प्रवासी विमान संपूर्णतः आपल्याकडे बनवलं गेलेलं नाहीये. तर जे आपण प्रवासी विमान बनवणार आहे पहिल्यांदा, त्याचे जे काही कंपोनेंट्स आहेत ते बऱ्यापैकी त्यांची निर्मिती नाशिक मधला जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी पण होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये रोजगार निर्मिती या अनुषंगाने वाढेलच असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कमी डिस्टन्स, त्याच्यानंतर कमी पैशांमध्ये आणि जास्त प्रवाशांना ने-आण करता येईल. तर ह्या धोरणालाही चालना मिळणार आहे. तर संपूर्ण प्रवासी विमानाची निर्मिती होणार आहे पहिल्यांदाच भारतात. SJ-100 हे लहान आकाराचे विमान असून ते देशातील कमी पल्ल्याचा उडान योजनेसाठी गेम चेंजर ठरेल असे मानले जात आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. तर जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताने 123 देशांपैकी 102व्या क्रमांकावर आहे भारत. तर सगळ्यात पहिले आपण बघू की हा निर्देशांक कोण प्रकाशित करतं? तर कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ या दोन ज्या संस्था आहेत त्या हा निर्देशांक प्रकाशित करतं. तर सध्या भारताची काय स्थिती आहे? तर 102व्या क्रमांकावर आहे भारत 123 देशांपैकी. या निर्देशांकानुसार भारताची जी भुकेची स्थिती आहे ती गंभीर श्रेणीमध्ये येते. भारताचा GHI मध्ये गुण येतोय 25.8 एवढे गुण आहेत. मुख्य समस्या काय? तर बालकांचं कृश असणं, चाइल्ड वेस्टिंग या निकषात जगात सर्वाधिक प्रमाण भारताचं आहे हे दिसतंय. तर हा जो भूक निर्देशांक आहे हा बेसिकली 4 निकष आहेत त्यांच्यावर आधारलेला असतो. जसं की देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्यानुसार त्या लोकसंख्येच्या किती टक्के प्रमाणामध्ये लोकांना अन्न मिळतंय, त्याच्यानंतर बालकाचं जे वय आहे त्याच्यानुसार त्यांचं वजन किती आहे किंवा त्याच्या वयानुसार त्याची उंची किती आहे किंवा मग बालमृत्यू दर, या 4 निकषांवर हा जागतिक भूक निर्देशांक ठरला जातो. त्याच्यानुसार गुण दिले जातात. तर भारतामध्ये मुख्य समस्या आहे चाइल्ड वेस्टिंगची. तुलना बहुतांश शेजारील देशांपेक्षा भारताची स्थिती सध्या वाईट आहे. नेपाळ, पाकिस्तान या सगळ्यांमध्ये सध्या भारत मागे आहे असं या निर्देशांकांचं म्हणणे. पण सरकारने याला विरोध केलेला आहे. आता ते बघूयात आपण काय असेल ते. पण सध्या पुरतं तरी एवढं लक्षात ठेवा की 102वा क्रमांक आहे भारताचा जागतिक भूक निर्देशांकामध्ये आणि भारताचे गुण आहेत 25.8. ठीक आहे. पुढे जाऊया. शेवटी सांगायचंच झालं तर मध्ये बघूया. तर दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झालाय. देशातील हा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार मानला जातो.
ठीक आहे. नारळीकर यांना कोणता? विज्ञान रत्न पुरस्कार. भारतीय स्टेट बँकेला न्यूयॉर्क स्थित ग्लोबल फायनान्स कडून वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक 2025 हे आपण एक आपल्या लास्टच्या सेशन मध्ये बघितलं होतं. पण त्याचबरोबर बेस्ट बँक इन इंडिया 2025 हे 2 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोणते कोणते? वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक आणि बेस्ट बँक इन इंडिया SBI ला प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोन्था हे चक्रीवादळाला, मोन्था हे नाव थायलंडने सुचवलेलं आहे. आता हे जे मोन्था चक्रीवादळ आहे, मोन्थाचा अर्थ काय आहे? बेसिकली की सुगंधित फुल किंवा सुंदर फुल असा थायलंडच्या भाषेमध्ये अर्थ होतो. या चक्रीवादळाचा तडाखा बेसिकली पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागाला बसणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेल्या मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक बर्जेस देसाई हे आहेत. बर्जेस देसाई हे वकील होते, त्याच्यानंतर पत्रकारही होते ते चांगले. त्यांनी मोदीज मिशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मोदींचा लहानपणापासून ते मोदींचा नेता बनण्यापर्यंतचा पूर्ण प्रवास या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. पुढे जाऊयात. भारतातील पहिले आणि एकमेव लांडग्यांसाठीचे वन्यजीव अभयारण्य कुठे निर्माण केलेलं आहे? लांडग्यांसाठी वन्यजीव अभयारण्य झारखंड या ठिकाणी. भारताचे पहिले आणि एकमेव, पहिलंच आहे आणि हे एकच आहे, तर हे आहे झारखंड या ठिकाणी. ठीक आहे. वोल्फ साठीच. भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक पियुष पांडे, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, यांचे निधन झाले आहेत. पियुष पांडे यांनी बऱ्याच ज्या ऍड आहेत जसं की कॅडबरीची कुछ मीठा हो जाए, त्याच्यानंतर मोदी सरकारचं पण कॅम्पेन त्यांनीच लीड केलं होतं त्यावेळेस, अच्छे दिन आएंगे वगैरे वगैरे. तर पियुष पांडे यांचं निधन झालंय. त्यांनी 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. ठीक आहे. जाहिरात क्षेत्राचा जनक असं त्यांना म्हटलं जायचं, त्याच्यामुळे पियुष पांडे लक्षात असू दे. ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्याकडून लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलेले आहे. नीरज चोप्राला कोणतं पद देण्यात आलं आहे? लेफ्टनंट कर्नल. मशीनद्वारे गटार स्वच्छता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मॅनहोल ते मशीन होल ही योजना सुरू केलेली आहे. कोणती? मॅनहोल ते मशीन होल. जस आपल्या सगळ्यांना माहितच आहे की बऱ्याचदा हे ज्यावेळेस कर्मचारी गटार स्वच्छता करायला जायचे तर तिथे जो निर्माण होणारा जो काही गॅस होता, जो काही वास होता, त्याच्यामुळे बरेच लोकांचे जीव पण गेलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता की नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये ज्यावेळेस हे गटार स्वच्छतेच्या गोष्टी येतील त्यावेळेस तिथे माणसं न उतरवता मशीनच्या साहाय्याने साफसफाई केली जाईल. त्या अंतर्गत त्यांनी ही योजना सुरू केली आहे की मॅनहोल ते मशीन होल. हा एक खूप चांगला आपण पाऊल म्हणू शकतो. पुढे बघूयात. मलेशियातील सुलतान ऑफ जोहर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं आहे. कोणाच्या विरोधात? ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. ठीक आहे. कोणत्या देशाच्या विरोधात जिंकलंय? ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सुलतान ऑफ जोहर कप मध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे. ही जे ज्युनियर हॉकी प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठित अशी स्पर्धा मानली जाते हॉकीची, आणि मलेशियामध्येच होतो सुलतान ऑफ जोहर कप. ठीक आहे. पुढे जाऊया. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झालेले आहे. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात यांचा इस्रोच्या स्थापनेमध्ये पण यांचा बराच मोलाचा वाटा होता. त्याच्यानंतर विक्रम साराभाई यांच्याबरोबर त्यांचे खूप चांगले संबंध होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी खूप चांगलं काम केलंय. त्याच्यानंतर त्यांनी उपग्रहाच्या ह्याच्यामध्ये पण चांगलं काम केले, म्हणून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचं योगदान राहिलेलं आहे चिटणीस यांचं. त्यांचं आताच नुकतंच निधन झालेलं आहे. सनाई ताकाची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. कोण? तर सनाई ताकाची या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहे जपानच्या. पुढे बघूयात. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 भारताचा क्रमांक याच्यामध्ये 23वा क्रमांक आहे. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 23वा आहे. हे सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स जे आहे ही 30 देशांमध्ये बघितलं जातो आणि ह्याच्यामध्ये बघितलं जातं की फक्त आर्थिक वाढ तुमची बघितली नाही जाते, फक्त इकॉनॉमिक ग्रोथ नाही बघितली जात, तर याच्याबरोबरच ते बघतात की तुमचं सोशल समाजामध्ये किती प्रगती केलेली आहे, त्याच्यानंतर पर्यावरण तुमचं किती स्टेबल आहे. या तिघ गोष्टींचं संतुलन बघून ह्या तिघ गोष्टींच्या निकषावर हा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स काढला जातो. त्याच्यानुसार भारताचा 23वा क्रमांक आहे. याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये तर भारताला खूप चांगले गुण आहेत,
पण सोशल मध्ये बऱ्यापैकी कमी आणि पर्यावरण मध्ये मध्यम रेंज मध्ये भारत येतो. म्हणून फक्त इकॉनॉमिक ग्रोथ असणं महत्वाचं नाहीये, तर समाज आणि पर्यावरणातली जे स्थैर्य आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बाकीची माहिती बघूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.